Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the computation of long-term capital gain. This is example number 5 on this particular topic. Let's start with this particular example. This is example number 5. Mr. Sandeep provides you the following information. This is the first sentence of this example, and in this first sentence it is mentioned that Mr. Sandeep has provided you the following information. एक्झाम्पलमधील पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की मिस्टर संदीप नावाचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं आपल्याला पुढील माहितीही दिलेली आहे. Okay, we are given one table in which there are 4 columns. First column is titled as particulars, second column is titled as machinery, third column is titled as building, and fourth column is titled as gold. It means Mr. Sandeep owns 3 assets. The first asset is machinery, second asset is building, and third asset is gold. Okay, these 3 assets are owned by Mr. Sandeep. आपल्याला जे एक्झाम्पलमध्ये टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण 4 कॉलम्स आहेत. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स आहे, दुसरा कॉलम मशिनरी आहे, तिसरा कॉलम बिल्डिंग आहे आणि चौथा कॉलम गोल्ड आहे. म्हणजे ह्या ज्या तिन्ही असेट्स आहेत मशिनरी, बिल्डिंग आणि गोल्ड या 3 असेट्सची आपल्याला माहिती दिलेली आहे. आता माहिती काय काय दिली बघा. द फर्स्ट पॉईंट मेन्शन्ड इज इयर ऑफ परचेस. Okay, it means when these assets were purchased, in which year these assets were purchased. या ज्या काही assets आहेत त्या कोणत्या वर्षी खरेदी केल्या तर बघा, मशिनरी वॉज परचेस्ड इन द इयर 2001-2. मशिनरी कधी खरेदी केली? 2001-2 साली मशिनरी खरेदी केली. दिस इज फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सांगितले कॉस्ट ऑफ परचेस इन रुपीज. म्हणजेच काय, आपण परचेस करताना किती रुपयाला असेट परचेस केली. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ परचेस. परचेस म्हणजे खरेदी केलेली किंमत. असेट किती रुपयाला खरेदी केली? असेट वॉज परचेस्ड फॉर ₹2 lakhs. ही जी काय असेट आहे मशिनरी ती आपण 2 लाख रुपयाला खरेदी केलेली आहे. ओके, 2 लाखाला असेट खरेदी केली आणि कोणत्या दिवशी खरेदी केली? 2001-2 साली. त्यानंतर सांगितलं आहे इयर ऑफ इम्प्रूव्हमेंट. ही जी काय असेट आहे मशिनरी या असेटला आपण काही इम्प्रूव्हमेंट केली, सुधारणा केली. कोणत्या वर्षी सुधारणा केली? इम्प्रूव्हमेंट वॉज मेड इन द इयर 2005-6. 2005-6 साली आपण त्या असेटमध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. सुधारणा करण्यासाठी काही खर्च केलेला आहे. किती खर्च केला आहे बघा, पुढे दिला आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा आणि कॉस्ट म्हणजे खर्च. सुधारणा करण्यासाठी असेटमध्ये रिपेरिंग केलं, सुधारणा केली, त्यासाठी किती खर्च केला? अमाऊंट स्पेंट इज ₹40,000. 40,000 रुपये एवढा आपण असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज असेट सोल्ड इन. ही जी असेट आहे मशिनरी ही आपण कोणत्या वर्षी सेल केली, सोल्ड केली तर असेट वॉज सोल्ड इन द इयर 2019-20. 2019-20 या वर्षी आपण ही असेट विकलेली आहे. किती रुपयाला विकली तर असेट इज सोल्ड फॉर ₹7 lakhs. ही जी काय असेट आहे कोणती असेट आहे? आपण आत्ता फक्त एकाच असेटची माहिती वाचतोय, ती म्हणजे मशिनरी. मशिनरी जी आहे ती आपण किती रुपयाला विकली तर ती विकली 7 लाख रुपयाला. आणि सर्वात शेवटी टेबलमध्ये सांगितले सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर सेलिंग अ पर्टिक्युलर असेट. असेट विकण्यासाठी किती खर्च आला तर खर्च आलेला आहे 12,000 रुपये. दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट द फर्स्ट असेट दॅट इज मशिनरी. ओके, इन द सेम केस वी आर गिवन द इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू बिल्डिंग प्लस वी आर गिवन द इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू गोल्ड. जशी आपल्याला मशिनरीची माहिती दिलेली आहे, मशिनरी कोणत्या वर्षी खरेदी केली, खरेदी करताना किती रुपयाला खरेदी केली, त्यानंतर असेटवरती इम्प्रूव्हमेंट कोणत्या वर्षी केलं, इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केला, ती असेट कोणत्या वर्षी विकली, किती रुपयाला विकली, ही सर्व इन्फॉर्मेशन जशी मशिनरीची दिलेली आहे त्याचप्रमाणे बिल्डिंग आणि गोल्डची सुद्धा दिलेली आहे. ओके, सुरुवातीला आपण जी पहिली असेट आहे मशिनरी आपण त्या असेटचा कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करूया. ते झाल्यानंतर दुसरी असेट बिल्डिंग आणि सर्वात शेवटी तिसरी असेट म्हणजे गोल्ड. आता त्या टेबलच्या खाली काय सांगितलं बघा, द कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आर ॲज फॉलोज. आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिलेले आहेत. कोणकोणत्या वर्षाचे आहेत बघा. 2001-2चा इंडेक्स आहे 100 रुपये.
2004-5चा इंडेक्स आहे 113, 2005-6चा इंडेक्स आहे 117, 2009-10चा इंडेक्स आहे 148, 2012-13चा इंडेक्स आहे 200 आणि 2019-20चा इंडेक्स आहे 289. These are the indexes of the different years given in the example. आपल्याला हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी जेवढे इंडेक्सेसची गरज असते ते सर्व इंडेक्स आपल्याला रेडीमेड एक्झाम्पलमध्ये दिलेले असतात. ओके, आणि शेवटी काय सांगितलं आहे, कॉम्प्यूट लाँग टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2020-21. आपल्याला ह्या ज्या तिन्ही ॲसेट दिलेल्या आहेत, एक तर पहिली ॲसेट आहे मशिनरी, सेकंड ॲसेट इज बिल्डिंग अँड थर्ड ॲसेट इज गोल्ड. वी हॅव टू कॅल्क्युलेट द लाँग टर्म कॅपिटल गेन फॉर द असेसमेंट इयर 2020-21. आपल्याला 2020-21 या असेसमेंट इयरचा लाँग टर्म कॅपिटल गेन हा फाइंड आउट करायचा आहे. आता प्रश्न येतो, लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन? पहिल्यांदा त्यासाठी वी शुड नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय? तर व्हेनेवर वी सेल एनी असेट, व्हेनेवर वी ट्रान्सफर एनी असेट अँड इफ we earn certain profit from such transfer, then such profit is called as a capital gain. So in simple words, capital gain means profit arising from sale of capital asset. एखादी कॅपिटल असेट विकून सेल करून जो काही प्रॉफिट होतो त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द मिनिंग ऑफ कॅपिटल गेन. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज लाँग टर्म कॅपिटल गेन? लाँग टर्म कॅपिटल गेन कशाला म्हटलं जातं? तर लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय? तर एनी प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ लाँग टर्म कॅपिटल असेट. एखादी लाँग टर्म असेट विकून सेल करून जो काय आपल्याला प्रॉफिट होतो, इट इज कॉल्ड एज अ लाँग टर्म कॅपिटल गेन. त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. ओके, कोणती असेट विकून? लाँग टर्म कॅपिटल असेट. मग लाँग टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय? कोणत्या असेटला लाँग टर्म म्हणायचं? जर समजा इफ एनी असेट इज हेल्ड फॉर मोर दॅन 3 years ओके बाय द ओनर बिफोर सेल, देन दॅट पर्टिक्युलर असेट इज कॉल्ड एज अ लाँग टर्म असेट. जर एखादी असेट 3 वर्षापेक्षा जास्त वर्ष जर आपण आपल्याकडे ठेवली आणि नंतर जर ती आपण असेट विकली तर त्या असेटला लाँग टर्म कॅपिटल असेट असं त्याला म्हटलं जातं. ओके, मग या एक्झाम्पलमध्ये बघा जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. बघा, पहिल्यांदा जी पहिली असेट आहे, फर्स्ट असेट इज मशिनरी. मशिनरी वॉज परचेस्ड इन द इयर 2001-2 अँड इट इज सोल्ड इन द इयर 2019-20. असेट कधी खरेदी केली? 2001-2 साली आणि विकली कोणत्या वर्षी? तर 2019-20 साली. म्हणजे जवळपास 18 ते 19 वर्ष ती असेट त्या ओनरकडेच होती, मिस्टर संदीपकडेच होती. आफ्टर 18-19 years द असेट इज सोल्ड. 18-19 वर्ष झाल्यानंतरच ती असेट विकलेली आहे. म्हणजे ही असेट त्या व्यक्तीकडे, त्या ओनरकडे 3 वर्षापेक्षा जास्त आहे, म्हणून त्या असेटला लाँग टर्म कॅपिटल असेट म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. आफ्टर दॅट सी द सेकंड असेट. सेकंड असेट इज बिल्डिंग. इट वॉज परचेस्ड इन द इयर 2004-5 अँड इट इज सोल्ड इन द इयर 19-20. बिल्डिंग कोणत्या वर्षी खरेदी केलेली आपण? 2004-5 साली आणि कोणत्या वर्षी सेल केली? 2019-20. म्हणजे जवळपास 14 ते 15 वर्ष ती असेट जो कोण ओनर आहे मिस्टर संदीप याच व्यक्तीकडे होती. किती वर्ष? खरेदी केल्यापासून विकण्यापर्यंत जवळपास 14 ते 15 वर्ष ती असेट त्याच व्यक्तीकडे होती. 14-15 वर्ष म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त आहे. 3 वर्षापेक्षा जास्त वर्ष जर असेट त्या व्यक्तीकडे असेल तरी त्या असेटला लाँग टर्म असेट असं म्हटलं जातं. ही असेट जवळपास 14-15 वर्ष आहे, त्यामुळे या असेटला देखील लाँग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जाईल. दिस इज सेकंड असेट. नाव द लास्ट असेट. तिसरी असेट कोणती आहे पहा. द थर्ड असेट इज गोल्ड. तिसरी असेट कोणती आहे? तर गोल्ड. गोल्ड वॉज परचेस्ड इन द इयर 2009-10 अँड इट वॉज सोल्ड इन द इयर 19-20. आपण गोल्ड कोणत्या वर्षी खरेदी केलं आहे? 2009-10 साली खरेदी केलं आणि विकलं कोणत्या वर्षी? तर 19-20. म्हणजे खरेदी केल्यानंतर जवळपास 10 वर्ष ते गोल्ड जो कोण ओनर आहे मिस्टर संदीप याच्याकडेच ते गोल्ड होतं. जवळपास 8-10 वर्ष.
म्हणजेच 3 वर्षापेक्षा जास्त वर्ष ती ॲसेट त्या व्यक्तीकडे होती आणि नंतर ती ॲसेट विकलेली आहे, त्यामुळे त्या ॲसेटला लाँग टर्म असेट असं म्हटलं जातं. लाँग टर्म कॅपिटल असेट. लाँग टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय? इफ एनी असेट इज हेल्ड फॉर मोर दॅन 3 years देन इट इज कॉल्ड एज अ लाँग टर्म कॅपिटल असेट. जर एखादी असेट 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुमच्याकडे असेल, 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त, तर त्या असेटला लाँग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. आणि अशा लाँग टर्म असेट्स विकून, सेल करून, ट्रान्सफर करून जो प्रॉफिट होतो त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. एनी प्रॉफिट, एनी गेन अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ लाँग टर्म कॅपिटल असेट इज कॉल्ड एज अ लाँग टर्म कॅपिटल गेन. ओके, त्यामुळं अर्थ एकदम सिम्पल आहे. आपल्या टॉपिकचं जे नाव आहे लाँग टर्म कॅपिटल गेन, त्याचा अर्थ एवढाच होतो की एखादी लाँग टर्म कॅपिटल असेट विकल्यानंतर जो काही आपल्याला प्रॉफिट होतो त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं त्याला म्हटलं जातं. आपल्याला एक्झाम्पलमध्ये एकूण 3 वर्षाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहिली असेट आहे मशिनरी. आपण पहिल्यांदा मशिनरीचं कॅल्क्युलेशन करूया. बघा, व्यक्तीचं नाव काय आहे? मिस्टर संदीप. म्हणून पहिल्यांदा एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा सेंटरला नाव लिहिलं मिस्टर संदीप. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लाँग टर्म कॅपिटल गेन. म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन. बरोबर. या एक्झाम्पलमध्ये एकूण 3 असेट्स आहेत. पहिली असेट आहे मशिनरी, म्हणून आपल्या माहितीसाठी ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आपण आत्ता मशिनरीचं लाँग टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट करत आहोत. ओके. त्यानंतर ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर विच असेसमेंट इयर वी आर कॅल्क्युलेटिंग द लाँग टर्म कॅपिटल गेन. आपण कोणत्या असेसमेंट इयरसाठी कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो आहे? एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की कॅल्क्युलेट लाँग टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2020-21. 2020-21 या वर्षासाठी आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून ते तिसऱ्या लाईनला मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर 2020-21. So before starting to calculate the long term capital gain, we have to mention these 3 points. First, we should write the name of person. व्यक्तीचं जे नाव दिलेलं आहे, ज्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्या व्यक्तीचं पहिल्यांदा नाव लिहायचं. ओके, हे फर्स्ट पॉईंट. ऑन द सेकंड लाईन वी शुड राईट दॅट वी आर कॉम्प्युटिंग द लाँग टर्म कॅपिटल गेन. आपण लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत हे इन्फॉर्मेशन लिहायची. आणि आपण माहितीसाठी आपण इथे लिहिलं आहे की आपण मशिनरी ही जी असेट आहे त्याचा लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो आहे. आणि थर्ड लाईनला मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर. कोणत्या असेसमेंट इयरसाठी? तर असेसमेंट इयर 2020-21. या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. आफ्टर मेन्शनिंग these 3 points, we have to draw 3 columns. First column is titled as particulars, second column is titled as amount in rupees, and third column is also titled as amount in rupees. ज्या वेळेला आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचा असतो त्यावेळेला आपल्याला हे एकूण 3 कॉलम्स तयार करावे लागतात. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम असतो अमाऊंट इन रुपीज आणि तिसरा कॉलम देखील असतो तो म्हणजे अमाऊंट इन रुपीज. हे 3 कॉलम्स आपल्याला ड्रॉ करावे लागतात. आणि हे किती ड्रॉ करायचे? तर वी हॅव टू ड्रॉ दीज 3 कॉलम्स फॉर हाफ पेज ऑफ द नोटबुक. आपल्या नोटबुकच्या निम्म्या पेजपर्यंत आपल्याला हे 3 कॉलम्स ड्रॉ करावे लागतात. ओके. मग हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर त्यानंतर ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन हे स्टार्ट होतं. मग आता कॅपिटल गेन कसं कॅल्क्युलेट करायचा? तर त्यासाठी सिम्पल आहे. आपण फर्स्ट लेक्चरला पण हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे की समजा एखादी असेट आपण खरेदी केली 2 लाख रुपयाला. किती रुपयाला खरेदी केली? सपोज असेट इज परचेस्ड फॉर ₹2 lakhs अँड इट इज सोल्ड फॉर ₹3 lakhs. 2 लाखाला असेट खरेदी केली आणि नंतर काही वर्षांनी आफ्टर सम इयर्स इट वॉज सोल्ड फॉर ₹3 lakhs. 2 लाखाला खरेदी केलेली असेट 3 लाखाला विकली म्हणजे आपल्याला किती रुपये प्रॉफिट झाला? अंदाजे आपण सांगू शकतो 2 लाखाची असेट 3 लाखाला विकले म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट झाला. बरोबर. हा 1 लाख रुपये प्रॉफिट कसा फाइंड आउट केला? त्याला काय करणार आपण? जे 3 लाखाला असेट विकली ती आहे आपली सेल्स प्राईस. त्या 3 लाखामधून जी आपली परचेस प्राईस आहे, ओके, 2 लाख, ती वजा करणार. 3 लाखातून 2 लाख गेले म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे प्रॉफिट जो फाइंड आउट केला तो पहिल्यांदा त्यासाठी काय घेतलं की आपण ॲसेट कितीला विकली. त्यामुळं सुरुवात करायची नेहमी सेल्स कन्सिडरेशन, म्हणजे आपण ॲसेट किती रुपयाला विकली आणि ॲसेट विकून आपल्याला किती मोबदला मिळाला त्याला
टॅक्सेशनच्या भाषेमध्ये, अकाउंटिंगच्या भाषेमध्ये सेल्स कन्सिडरेशन असं म्हटलं जातं. बघा मग एक्झाम्पलमध्ये आपण आत्ता कोणत्या असेटचं कॅल्क्युलेशन करतो आहे, तर मशिनरीचं. मशिनरी आपण किती रुपयाला विकली आहे बघा, हा फक्त पहिला कॉलम रीड करा. मशिनरी विकली आहे 7 लाख रुपयाला, म्हणून पहिल्यांदा लिहिलं सेल्स कन्सिडरेशन. अमाऊंट आउटर कॉलममध्ये किती रुपये, 7 लाख रुपये. ही पहिल्यांदा सेल्स प्राईस, त्याला आपण सेल्स प्राईस न म्हणता त्याला सेल्स कन्सिडरेशन, असेट विकून असेट सेल करून मिळालेला मोबदला किती रुपये, 7 लाख रुपये. हे पहिल्यांदा लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट लाईनला हेडिंग द्यायचं लेस. आता ह्या सेल्समधून काय लेस करायचं, तर एकूण 3 गोष्टी लेस कराव्या लागतात. ओके, नेहमी त्यातली पहिली गोष्ट असते ती म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, कॉस्ट म्हणजे खर्च, ॲक्विजिशन म्हणजे काय, तर खरेदीचा खर्च. ॲक्वायर करणे म्हणजे खरेदी करणे, परचेस करणे. बघा ही असेट आपण किती रुपयाला परचेस केलेली, असेट परचेस केली होती आपण 2 लाख रुपयाला, बरोबर. पण ही कोणत्या वर्षी खरेदी केलेली आपण, तर 2001-2 साली. आत्ता सध्या आपलं वर्ष आहे 19-20. बघा इथं दिलेलं आहे आपण असेट कोणत्या वर्षी विकली, इथं सांगितलं आहे असेट इज सोल्ड इन द इयर 2019-20. 2019-20 या वर्षभरामध्ये ही असेट विकलेली आहे. 19-20 साली, 19-20 साली विकली आणि ती खरेदी करताना कितीला खरेदी केलेली आपण, 2 लाखाला. पण 2 लाख रुपये कधीचे कोणत्या वर्षी आपण असेट परचेस केलेली, द असेट वॉज परचेस्ड इन द इयर 2001-2. 2001-2 साली आपण ही असेट खरेदी केलेली होती. मग आता ही जी काय खरेदीची किंमत आहे, असेट खरेदी केलेली कितीला, 2 लाखाला. ही 2 लाख रुपये किंमत कोणत्या वर्षाची आहे, 1-2ची आहे. 2001-2ची किंमत आहे. ही 2 लाख रुपये जी किंमत आहे 2001-2ची, त्या 2 लाखाची सध्याची किंमत, सध्याची म्हणजे कोणत्या वर्षाची, ज्या वर्षी असेट आपण विकली आहे 2019-20मध्ये, त्या वर्षाला किंमत शोधून काढणं, त्याला म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपल्याला एक्झाम्पलमध्ये कॉस्ट ऑफ परचेस दिले, म्हणजेच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन दिलेलं आहे. कॉस्ट ऑफ परचेस म्हणजे खरेदी किंमत, त्यालाच दुसरा समानार्थी शब्द आहे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. खरेदी केली किती रुपयाला, 2 लाखाला. याच 2 लाखाची सध्याची किंमत शोधून काढणं, त्यालाच म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपल्याला पुन्हा एकदा बघा, आपल्याला असेटची कॉस्ट दिलेली आहे, कॉस्ट ऑफ परचेस म्हणजेच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 2 लाख आहे, हे दिलेलं आहे. ओके, फक्त हे जे 2 लाख आहे हे 2001-2 सालची किंमत आहे. यावरून आत्ताची त्याची किंमत शोधून काढणं, त्यालाच म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता ही कशी फाइंड आउट केली जाते, आपण असेट किती रुपयाला खरेदी केलेली, ॲक्वायर कितीला केलेली, बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की असेट आपण परचेस केलेली 2 लाख रुपयाला, ही खरेदीची किंमत आहे. ही किंमत आहे कोणत्या वर्षी खरेदी केलेली आपण, 1-2 साली. मग असेट किती रुपयाला खरेदी केले, 2 लाख, म्हणून सुरुवातीला घ्यायचे 2 लाख रुपये, बरोबर. आपण असेट किती रुपयाला परचेस केली, ती किंमत घेतली 2 लाख रुपये. त्याला डिव्हाइड कशानं करायचं, ही जे 2 लाख रुपयाला असेट आपण खरेदी केलेली होती, बघा 2 लाखाला खरेदी केलेली, ती कोणत्या वर्षी खरेदी केलेली, तर 1-2 साली. मग 1-2 साली खरेदी केली ना, त्या वर्षाचा जो इंडेक्स आहे, बघा एक्झाम्पलमध्ये 2001-2चा इंडेक्स किती दिला आहे, तर तो आहे 100, म्हणून 100नं त्याला डिवाइड करायचं. जी 2 लाख रुपये किंमत आहे ती 2001-2 सालाची आहे. ज्या वर्षी आपण असेट खरेदी केली होती त्या वर्षाचा इंडेक्स जो आहे 100, त्यानं त्याला डिवाइड करायचं, म्हणून भागिले केलं 100 आणि गुणिले. गुणाकार कशानं करायचा, तर आपण जे चालू वर्ष आहे, आपण असेट कोणत्या वर्षी विकले, बघा असेट विकले आहे आपण 2019-20 साली. 19-20चा इंडेक्स किती दिला आहे, तर तो आहे 289, म्हणून त्याला गुणिले 289 करायचं. कारण 2019-20मध्ये असेट विकली, मग 19-20चा चालू वर्षाचा जो इंडेक्स आहे त्यानं त्याला गुणाकार करा, गुणिले 289. मग 2 लाख भागिले 100 गुणिले 289 गुणाकार येतो, तो पहिल्या कॉलमला घ्यायचा, किती रुपये, 5,78,000 रुपये. ओके, या पद्धतीनं आपण ही इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन फाइंड आउट केली. आता सेम त्याचप्रमाणे एक ओळ जागा सोडून द्यायचा, 2 आकडा इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. जी आपली असेट असते त्या असेटला जर काही आपण इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला असेल तर त्या खर्चाचं जी काय अमाऊंट आहे त्या खर्चाची अमाऊंट जी दिलेली असते एक्झाम्पलमध्ये त्याचीसुद्धा इंडेक्स्ड कॉस्ट फाइंड आउट करायची. बघा मग एक्झाम्पलमध्ये
एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं आहे या असेट्सवरती इम्प्रूव्हमेंट केलं. किती खर्च केला आहे आपण इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला आहे किती 40,000 रुपये. आणि हा खर्च कोणत्या वर्षी केला तर 2005-06 साली खर्च केला. मग आता जो 40,000 खर्च केलेला आहे हा 40,000 खर्च 5-6 साली केलेला आहे. 2005-06 साली हा खर्च 2005-06चा आहे. किती रुपये 40,000. त्या 40,000ची आत्ताची किंमत शोधायची आणि त्याला नाव द्यायचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपल्याला 40,000 खर्च केला इम्प्रूव्हमेंटसाठी, ही झाली कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंटचा खर्च झाला. परंतु आता आपण त्याची इंडेक्स्ड कॉस्ट शोधणार आहोत. ती कशी शोधायची तर पहिल्यांदा खर्च किती केला इम्प्रूव्हमेंटसाठी तो घ्या 40,000, त्याला भागिले कशानं भागायचं. हा जो खर्च केला आहे 40,000 तो कोणत्या वर्षी केला आहे बघा. 40,000 खर्च केला आहे आपण 2005-06 साली. ज्या वर्षी हा खर्च केलेला आहे त्या वर्षाचा इंडेक्स बघा किती दिला आहे. 2005-06चा इंडेक्स किती आहे तो आहे 117. म्हणून त्याला 117ने डिवाइड केलं भागिले 117. पहिल्यांदा खर्चाची रक्कम घेतली 40,000, त्याला भागिले हा खर्च ज्या वर्षी केला आहे त्या वर्षाचा इंडेक्सनं भागलं आणि गुणिले कोणता इंडेक्स घ्यायचा तर आपण असेट कोणत्या वर्षी विकली 19-20 साली. मग 19-20चा इंडेक्स किती आहे 289. म्हणून गुणिले 289 केलं, गुणाकार किती आला 98,803. ह्या 98,803चा अर्थ काय होतो तर आपण जो काही 40,000 खर्च केला होता कोणत्या वर्षी खर्च केलेला आपण हा तर 2005-06 साली, या 40,000ची सध्याची किंमत आहे 98,803. जो 40,000 खर्च केला होता तो 2005-06 साली म्हणजे 15 वर्षापूर्वी तो खर्च केला होता 40,000. त्या 40,000ची 15 वर्षापूर्वी जे 40,000 होते त्याची आत्ताची किंमत किती आली ती आली 98,803. हा झाला सेकंड पॉईंट. आणि तिसरा पॉईंट घ्यायचा नेहमी फॉर्मॅटप्रमाणे तो म्हणजे ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे काय तर ट्रान्सफर एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर सेलिंग द असेट. आपल्याला जी काही आपली असेट आहे मशिनरी ही असेट आहे ती असेट विकण्यासाठी किती खर्च आला बघा. एक्झाम्पलमध्ये दिले सेलिंग एक्सपेन्सेस ₹12,000. ही असेट विकण्यासाठी आपल्याला 12,000 रुपये एवढा खर्च आलेला आहे. हे 3 गोष्टींच्या अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये घ्यायच्या. ह्या तिन्हीच्या खाली रेष सोडून ह्या तिन्हींची बेरीज घ्यायची आउटर कॉलमला. तिन्हींची बेरीज बाहेर किती आली 6,88,803 ही झाली त्याची टोटल. आणि मग सर्वात शेवटी काय करायचं आपण आउटर कॉलमला पहिल्यांदा सेल्स किती घेतलेत 7 लाख घेतलेत. ह्या 7 लाखातून जी आपली आत्ता आलेली टोटल आहे 6,88,000 हे काय करायचे तर ही टोटल लेस करायचे. मग 7 लाखातून 6,88,000 गेले, वजाबाकी किती राहिली 11,197. उत्तर आपलं प्लस आलं म्हणजे हा गेन आहे, त्याला नाव द्यायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, ह्याचा अर्थ काय बघा तर ही जी असेट आहे मशिनरी, या मशिनरीची एकूण कॉस्ट 6,88,803 एवढी आहे. 6,88,000ची असेट आपण 7 लाखाला विकली, जादा किमतीला विकली. किती रुपये जादा किंमत 11,197 एवढी जादा किंमत आहे. हा फायदा आहे, त्याला म्हटलं जातं लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, अशा पद्धतीनं आपण मशिनरी ही जी असेट आहे या असेटचा लॉंग टर्म कॅपिटल गेन हा फाइंड आउट केलेला आहे. दिस इज फर्स्ट असेट. नाव वी विल कॅल्क्युलेट द लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑफ सेकंड असेट. दुसरी असेट कोणती आहे बघा. द सेकंड असेट इज बिल्डिंग. त्याची इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे तर बिल्डिंग आपण परचेस कधी केलेली. द बिल्डिंग वॉज परचेस्ड इन द इयर 2004-05. 2004-05 साली आपण ही असेट खरेदी केली. त्यानंतर सांगितलं कॉस्ट ऑफ परचेस म्हणजे असेट कितीला खरेदी केली किती रुपयाला. द असेट वॉज परचेस्ड फॉर ₹1,50,000. 1,50,000ला ही असेट खरेदी केलेली आहे. त्यानंतर इयर ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे त्या असेटला आपण कोणत्या वर्षी इम्प्रूव्हमेंट केली, सुधारण्यासाठी कोणत्या वर्षी खर्च केला तर 2012-13. इन द इयर 2012-13 द एक्सपेन्सेस वेअर इन्कर्ड फॉर इम्प्रूव्हमेंट. असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला. त्यानंतर सांगितलं आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. किती आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केला तर त्यासाठी खर्च केलेला आहे 60,000 रुपये. पुढे पॉईंट सांगितलं आहे असेट सोल्ड इन. ती असेट कोणत्या वर्षी विकली. द बिल्डिंग वॉज सोल्ड इन द इयर 2019-20. 2019-20 या वर्षी ही असेट विकलेली आहे. किती रुपयाला विकली. असेट सोल्ड फॉर ₹8 लाख. 8 लाख रुपयाला आपण ही असेट विकलेली आहे आणि त्यासाठी किती खर्च आला. सेलिंग एक्सपेन्सेस ₹4,000.
ही जी काय असेट आहे बिल्डिंग, ही बिल्डिंग विकण्यासाठी असेट विकण्यासाठी आपल्याला एकूण 4,000 एवढा खर्च आलेला आहे. ही दुसरी असेट आहे, असेटचं नाव आहे बिल्डिंग. आता आपण या असेटचं कॅल्क्युलेशन करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय आहे, मिस्टर संदीप, म्हणून बघा हे आपलं मशिनरीचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आता आपण बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन करूया. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहायचं, मिस्टर संदीप. त्यानंतर सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन, आपण लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत हे लिहायचं. ब्रॅकेटमध्ये आपल्या माहितीसाठी आपण आता कोणत्या असेटचं कॅल्क्युलेशन करतो आहे, तर बिल्डिंगचं, म्हणून माहितीसाठी लिहिलं बिल्डिंग. आणि तिसऱ्या लाईनला फॉर विच असेसमेंट इयर, फॉर असेसमेंट इयर 2020-21, आपण 2020-21 या वर्षाचं असेसमेंट इयरसाठी हे कॅल्क्युलेशन करत आहोत. या 3 गोष्टी आपल्याला सुरुवातीला मेन्शन कराव्या लागतात. आता या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर आफ्टर मेन्शनिंग these 3 points we have to draw 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees, and third column is also titled as amount in rupees. हे आपल्याला एकूण 3 कॉलम्स हे तयार करावे लागतात. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स आहे, दुसरा कॉलम अमाऊंट इन रुपीज आहे, आणि तिसरा कॉलमसुद्धा कोणता आहे, तो अमाऊंट इन रुपीज. आणि हे तिन्ही कॉलम वी हॅव टू ड्रॉ these 3 columns फॉर हाफ पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या हाफ पेजपर्यंत आपल्याला हे तिन्ही कॉलम जे आहेत ते ड्रॉ करावे लागतात. एकदा आपण हे 3 कॉलम ड्रॉ केले की आपण जे काय लाँग टर्म कॅपिटल गेन आहे तो आपण कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू शकतो. नेहमीप्रमाणे सुरुवात कुठून करायची, तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये असेटशी रिलेटेड जी काय माहिती दिलेली असते ती प्रत्येक ठिकाणी कॉमन इन्फॉर्मेशन असते. एकतर आपल्याला सांगितलं जातं की असेट कोणत्या वर्षी खरेदी केली आणि किती रुपयाला खरेदी केली, हा पहिला पॉईंट. दुसरी गोष्ट सांगितली जाते असेटसाठी आपण इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किती रुपये खर्च केले आणि कोणत्या वर्षी खर्च केले, ही दुसरी इन्फॉर्मेशन. आणि तिसरी इन्फॉर्मेशन असते ती म्हणजे असेट किती रुपयाला सेल केली आणि कोणत्या वर्षी सेल केली, ही थर्ड टाईपची इन्फॉर्मेशन असते. आणि चौथा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे असेट विकण्यासाठी आपल्याला किती रुपये खर्च आला. ही कॉमन इन्फॉर्मेशन प्रत्येक असेटशी रिलेटेड आपल्याला दिलेली असते. मग आता यातपैकी सुरुवात कुठून केली जाते, तर सुरुवात करायची असते नेहमी आपण असेट किती रुपयाला विकली, म्हणजेच असेट विकून आपल्याला किती रुपये मिळाले, म्हणून सुरुवातीला घ्यायचं सेल्स कन्सिडरेशन. आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघा ही असेट कोणती आहे, असेट आहे बिल्डिंग. बिल्डिंग किती रुपयाला विकली आहे बघा एक्झाम्पलमध्ये. हे आपण बिल्डिंगचा आत्ता फक्त आपण हा मिडल कॉलम जो आहे तेवढाच फक्त रीड करायचं आहे. बिल्डिंग किती रुपयाला विकले, बिल्डिंग वॉज सोल्ड फॉर ₹8 lakhs, 8 लाखाला विकले, म्हणून सुरुवातीला लिहिलं सेल्स कन्सिडरेशन. अमाऊंट आउटर कॉलमला 8 लाख. सेल्स कन्सिडरेशन म्हणजे काय, तर असेट विकून असेट सेल करून मिळालेला मोबदला. कन्सिडरेशन म्हणजे मोबदला, असेट सेल करून मिळालेला मोबदला, त्याला सेल्स कन्सिडरेशन असं म्हटलं जातं. आणि त्याची अमाऊंट लिहिली डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला किती रुपये, 8 लाख रुपये. सेल्स कन्सिडरेशन लिहिल्यानंतर एक ओळ जागा सोडून खाली हेडिंग द्यायचं लेस. सेल्समधून एकूण 3 गोष्टी लेस केल्या जातात. त्यातली पहिली गोष्ट असते ते म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, कॉस्ट म्हणजे खर्च आणि ॲक्विजिशन म्हणजे खरेदी. खरेदी करण्याचा खर्च म्हणजेच थोडक्यामध्ये परचेस प्राईस. बघा एक्झाम्पलमध्ये आपण हे असेट किती रुपयाला परचेस केलेली, कॉस्ट ऑफ परचेसेस किती आहे, असेट आपण खरेदी केलेली 1,50,000ला. ही झाली खरेदीची किंमत. पण आपल्याला कोणती किंमत घ्यायला पाहिजे असते, तर इंडेक्स्ड कॉस्ट. ही जी काय खरेदीची किंमत आहे, परचेस प्राईस आहे, कॉस्ट ऑफ परचेसेस आहे किंवा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे, ह्या जी काही कॉस्ट आहे याची इंडेक्स्ड कॉस्ट आपल्याला शोधावी लागते. मग ही इंडेक्स्ड कॉस्ट कशी शोधायची, तर आपण असेट किती रुपयाला खरेदी केली होती, 1,50,000ला. पहिल्यांदा ती किंमत घ्या ब्रॅकेटमध्ये 1,50,000, त्याला भागिले डिवाईड कशानं करायचं, ही 1,50,000 किंमत असेट किती कोणत्या वर्षी खरेदी केलेली आपण, तर असेट आपण खरेदी केलेली 2004-05 साली, बरोबर. मग ज्या वर्षी आपण ही असेट खरेदी केली होती त्या वर्षाचे इंडेक्स काय आहे बघा, तर इंडेक्स आहे त्याचा 113, म्हणून त्याला डिव्हाइड करायचं 113नं. काय केलं, पहिल्यांदा असेट किती रुपयाला खरेदी केलेली, 1,50,000 ही अमाऊंट घेतली, त्याला डिवायडेड बाय त्या वर्षीचा इंडेक्स 113 आणि गुणिले कोणता इंडेक्स घ्यायचा, तर ही असेट आपण कोणत्या वर्षी विकली, तर असेट विकली आपण 2019-20 साली. 19-20चा इंडेक्स किती आहे, तर तो आहे 289, म्हणून त्याला गुणिले म्हणायचं 289. गुणाकार केला त्यामुळे त्याची किंमत किती आली, ती आली 3,83,628.
ह्या 3,83,628चा अर्थ काय होतो, तर आपण जी ॲसेट 1,50,000ला खरेदी केली होती, कोणत्या वर्षी खरेदी केलेली, तर 2004-05 साली, त्या जी काय अमाऊंट होती खरेदीची किंमत 1,50,000, त्या 1,50,000ची सध्याची किंमत आहे 3,83,628. त्याला म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ओके, म्हणजे जी आपली खरेदीची किंमत होती 10-15 वर्षापूर्वी, त्या किमतीची, त्या अमाऊंटची सध्याची किंमत शोधून काढणं त्याला म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट. ओके, ही झाली पहिली अमाऊंट. किती आली ती, 3,83,628. ही झाली पहिली अमाऊंट. त्यानंतर सेकंड अमाऊंट घ्यायची असते, त्याला हेडिंग द्यायचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. ओके, म्हणजे जे काय आपण इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला असेल, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. बघा एक्झाम्पलमध्ये ही जी दुसरी असेट आहे बिल्डिंग, त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपण किती खर्च केला आहे बघा. इथे दिला आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केला आहे, इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला आहे 60,000 रुपये. हा खर्च आहे, पण हा खर्च कोणत्या वर्षी केला आहे बघा, तिथंच दिलं आहे इयर ऑफ इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट आपण कोणत्या वर्षी केली, 12-13 साली इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, बरोबर. मग हा जो काय 60,000 खर्च केला तो 12-13 साली केलेला आहे. त्या 60,000ची 12-13 साली तुम्ही खर्च केला 60,000, त्या 60,000ची सध्याची किंमत शोधून काढायची, त्याला ना म्हटलं जातं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला 60,000, त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. पण आपल्याला पाहिजे असते इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. याचाच अर्थ जो आपण 60,000 खर्च केलेला आहे, ओके, 7 ते 8 वर्षांपूर्वी, त्या 7-8 वर्षापूर्वी जी 60,000 किंमत होती, त्या 60,000ची सध्याची किंमत शोधून काढणं त्यालाच म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण 60,000 रुपये इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केले होते, त्याची आत्ताची किंमत शोधायची आहे. मग ती किंमत कशी शोधायची, तर नेक्स्ट लाईनला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. पहिल्यांदा खर्च किती केला आपण इम्प्रूव्हमेंटसाठी 60,000, बरोबर. मग हा 60,000 खर्च कोणत्या वर्षी केला आहे बघा, तर हा 60,000 खर्च आपण केला आहे 2012-13 साली, बरोबर. बघा एक्झाम्पलमध्ये इयर ऑफ इम्प्रूव्हमेंट कोणत्या वर्षी खर्च केला आपण, 2012-13 साली. मग 12-13चं इंडेक्स किती आहे, 12-13चं इंडेक्स दिलेलं आहे 200. म्हणून ज्या वर्षी आपण खर्च केला त्या वर्षाची आपण अमाऊंट लिहिली 60,000, त्याला भागिले करायचं त्याच वर्षाचा इंडेक्स. ओके, ज्या वर्षी आपण खर्च केला, कोणत्या वर्षी खर्च केला, 12-13 साली, त्या 12-13चा जो इंडेक्स आहे किती येतो, तर तो आहे 200. त्यानं त्याला डिव्हाइड करायचं म्हणून भागिले 200 आणि गुणिले कोणत्या इंडेक्सनं गुणाकार करायचा, तर ही ॲसेट आपण कोणत्या वर्षी विकली आहे बघा, ही ॲसेट आपण विकली आहे 2019-20 साली आणि 19-20चा इंडेक्स किती आहे, तो आहे 289. म्हणून गुणिले 289 करायचं, त्याची किंमत किती येईल, तर 86,700. हा जो काय गुणाकार आहे तो येईल 86,700. या 86,700चा अर्थ काय, तर जो 60,000 रुपये खर्च आपण केला होता, कोणत्या वर्षी केलेला, 12-13 साली खर्च केला होता, या 60,000ची सध्याची किंमत आहे 86,700. हे याप्रमाणे आपण फाइंड आउट केलं. ह्या 2 अमाऊंट झाल्या. आणि तिसरा आकडा लिहायचा 3 ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ही जी काय ॲसेट आहे ती ॲसेट दुसऱ्याला आपण विकली, त्यासाठी खर्च किती दिला आहे बघा, सेलिंग एक्सपेन्सेस, ट्रान्सफर एक्सपेन्सेस किती आहे, तर 4,000. म्हणून ट्रान्सफर एक्सपेन्सेस घ्यायचे 4,000. ओके, आणि ह्या तिन्हींच्या खाली रेष सोडून ह्या तिन्हींची बेरीज घ्यायची बाहेर. ह्या तिन्हींची बेरीज बाहेर किती आली, तर 4,74,328. दिस इज द टोटल ऑफ ऑल दिस 3 पॉईंट्स. किती टोटल आली आहे, 4,74,328. हा झाला एकूण खर्च. जी काय आपली ॲसेट आहे बिल्डिंग, त्या बिल्डिंगचा एकूण खर्च आहे 4,74,328. आणि ही ॲसेट विकली कितीला, 8 लाखाला. म्हणजे 4,74,000ची ॲसेट 8 लाखाला विकली, जादा किमतीला विकली. फरक किती आहे, तर 3,25,672. हा प्लस आहे म्हणजे हा झाला गेन. त्याला नाव द्यायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. कमी किमतीची ॲसेट जादा किमतीला विकली, 4,74,000ची ॲसेट आपण 8 लाखाला विकली, जादा किमतीला विकली, म्हणजे आपल्याला फायदा झाला. त्याला नाव दिलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. त्यामुळं या ॲसेटचा लॉंग टर्म कॅपिटल गेन, जी बिल्डिंग ॲसेट आहे त्याचा गेन किती आला, 3,25,672. हा झाला ह्या दुसऱ्या ॲसेटचा कॅपिटल गेन. आता शेवटची ॲसेट बघा. शेवटची ॲसेट सिंपल आहे. शेवटच्या ॲसेटचं नाव काय दिलं आहे बघा. शेवटची ॲसेट आहे गोल्ड. आणि गोल्डशी रिलेटेड इन्फॉर्मेशन फक्त आपल्याला वाचायचे. फक्त दिलेली इन्फॉर्मेशन काय बघा, तर पहिल्यांदा सांगितलं इयर ऑफ परचेस. आपण गोल्ड कधी खरेदी केलेलं, 2009-10 साली. कॉस्ट ऑफ परचेस किती रुपयाला खरेदी केलेलं, 3 लाखाला.
ओके, 3,00,000ला गोल्ड खरेदी केलं, बाकी सर्व डॅश डॅश सांगितलं आहे. पुढं सांगितलं आहे असेट सोल्ड, हे गोल्ड कोणत्या वर्षी विकलं, 2019-20 साली. किती रुपयाला विकलं, तर 7,00,000ला विकलं. विकण्यासाठी खर्च किती आला, तर 2% ऑफ सेल्स. जेवढ्या आपले सेल्स, जेवढ्याला गोल्ड विकलं त्याच्या 2% हा आपल्याला खर्च आलेला आहे. आता ही जी तिसरी असेट आहे गोल्ड, या असेटची संदर्भात आपल्याला फक्त ठराविक 3च गोष्टी दिलेल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा सांगितलं आहे की गोल्ड खरेदी केलेलं 2009-10 साली. किती रुपयाला खरेदी केलेलं, तर 3,00,000ला खरेदी केलेलं, हा पहिला पॉईंट. त्यानंतर सांगितलं आहे हे गोल्ड आपण विकलं, किती रुपयाला विकलं, 7,00,000 रुपयाला विकलं. आणि कोणत्या वर्षी ते सेल केले आपण, तर 2019-20 साली आपण ते सेल केलेलं आहे. हे दुसरी गोष्ट. आणि तिसरा पॉईंट जो आपल्याला सांगितला आहे तो आहे की असेट सेल करण्यासाठी खर्च किती आला, तर 2% ऑफ सेल्स. जेवढे आपली सेलिंग प्राईस आहे त्याच्यात 2% आपल्याला खर्च आलेला आहे. या एकूण आपल्याला 3 गोष्टी एक्झाम्पलमध्ये दिलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेन किती झाला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता पहिल्यांदा लाँग टर्म कॅपिटल गेन फाइंड आउट करण्यासाठी आपल्या व्यक्तीचं नाव काय आहे, मिस्टर संदीप हा नावाचा व्यक्ती आहे. आपण ते कॅल्क्युलेशन आता करूया. बघा, पहिल्यांदा नाव लिहिलं मिस्टर संदीप, सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन. आपण लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत. ब्रॅकेटमध्ये आपल्या माहितीसाठी गोल्ड लिहिलं, गोल्ड ही असेट आहे. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या वर्षासाठी इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, फॉर असेसमेंट इयर 2021, 2020-21 या वर्षासाठी आपण इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत. या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर नेहमीप्रमाणे आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स वी हॅव टू प्रिपेअर a table in which there are 3 columns. First column is particulars, second column amount in rupees, and third column is also amount in rupees. हे 3 कॉलम्स आपल्याला तयार करावे लागतात. हे 3 कॉलम तयार केल्यानंतर वी हॅव टू प्रिपेअर दिस 3 कॉलम्स, वी हॅव टू ड्रॉ दिस 3 कॉलम्स फॉर हाफ पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या हाफ पेजमध्ये हे आपल्याला 3 कॉलम तयार करावे लागतात. ते तयार केल्यानंतर ॲक्च्युअली कॅल्क्युलेशनची सुरुवात कुठून करायची, तर सुरुवात करायची असते सेल्स कन्सिडरेशनपासून. म्हणजे आपण ही असेट किती रुपयाला विकली. बघा एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, असेट किती रुपयाला विकले, असेट सोल्ड फॉर रुपीज. किती रुपयाला असेट विकले, 7,00,000ला. म्हणजे ही झाली सेल्स प्राईस, म्हणून ती अमाऊंट घेतली डायरेक्ट बाहेर. सेल्स कन्सिडरेशनची अमाऊंट किती, 7,00,000 रुपये. हा फर्स्ट पॉईंट. सुरुवात करायची नेहमी सेल्स कन्सिडरेशनपासून. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर खाली हेडिंग द्यायचं लेस. त्यातनं लेस काय करायचं, एकूण 3 गोष्टी लेस करायच्या. 3 गोष्टी कोणकोणत्या, तर पहिल्यांदा घ्यायचं असतं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ओके, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय, आपण जी असेट खरेदी केली होती, किती रुपयाला खरेदी केलेली. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे आपण गोल्ड किती रुपयाला खरेदी केलेलं, 3,00,000ला. हे कोणत्या वर्षी खरेदी केलं होतं गोल्ड आपण, 2009-10 साली खरेदी केलेलं. किती रुपयाला, 3,00,000ला. हे जी 3,00,000 खरेदीची किंमत आहे 2009-10 सालची, त्या 3,00,000ची सध्याची किंमत शोधून काढणं त्याला म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ती कशी फाइंड आउट करायची, तर पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करतो आहे, तर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण ॲसेट किती रुपयाला खरेदी केलेली, बघा गोल्ड किती रुपयाला खरेदी केलेलं, गोल्ड आपण खरेदी केलेलं 3,00,000ला. म्हणून पहिल्यांदा ते घ्यायचे 3,00,000 रुपये ब्रॅकेटमध्ये. त्याला डिवायडेड बाय, त्याला डिवाईड कशानं करायचं, तर ही 3,00,000 रुपये किंमत कोणत्या वर्षाची, आपण कोणत्या वर्षी गोल्ड खरेदी केलेलं, 2009-10 साली. मग 9-10चा इंडेक्स जो आहे किती आहे, 2009-10चा इंडेक्स 148. त्या 148ने त्याला डिवाईड करायचं, म्हणून भागिले 148. त्यानं त्याला डिवाईड केलं आणि गुणिले. गुणाकार कशानं करायचा, तर ही असेट आपण कोणत्या वर्षी विकतोय, तर विकण्याची तारीख आहे 2019-20. 19-20चा इंडेक्स किती आहे, तो आहे 289. त्या 289नं त्याला गुणाकार करायचा, गुणिले 289. किंमत किती आली, 5,85,811 रुपये. ह्या 5,85,811चा अर्थ काय, तर आपण गोल्ड खरेदी करताना 3,00,000ला केलेलं, जे 3,00,000 रुपये होते ते 3,00,000 रुपये कधीची किंमत होती, कोणत्या वर्षाची, आपण गोल्ड खरेदी केलेलं 2009-10 साली. ते जे काय 3,00,000 होते, किती रुपये होते, 3,00,000 रुपये होते 9-10 साली, म्हणजे 10 वर्षापूर्वी. त्या 3,00,000ची सध्याची किंमत आहे 5,85,811. ओके, ही झाली कॉस्ट, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. हा झाला फर्स्ट पॉईंट. तसाच सेम फॉर्मॅटप्रमाणे घ्यायचं असतं 2 इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट.
जर आपण ह्या असेटला काही इम्प्रूव्हमेंट केली असेल तर त्याचं इंडेक्स्ड कॉस्ट शोधायची. एक्झाम्पलमध्ये बघा, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट ही जी काय असेट आहे, इथं इम्प्रूव्हमेंटचा खर्चला तिथं डॅश केलेलं आहे, म्हणजे ह्या असेटला कोणतीच इम्प्रूव्हमेंट केलेली नाही, त्यामुळे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंटला डॅश केलं. हा झाला दुसरा. आणि तिसरा घ्यायचा असतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस, म्हणजे असेट विकण्यासाठी आलेला खर्च. बघा किती सांगितलं आहे, असेट विकण्यासाठी सेलिंगचा खर्च किती आहे, 2% ऑफ सेल्स. आपण असेट कितीला विकली होती, 7 लाखाला. 7 लाखाला विकली म्हणजे हे सेल्स आहे त्याच्या 2%, म्हणून इथं लिहिलं ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर एक्सपेन्सेस कंसात 2% ऑफ ₹7 लाख. 7 लाखाच्या 2% म्हणजे किती येतं, तर ते येतं 14,000 रुपये. ह्या एकूण 3 अमाऊंट आल्या, त्यापैकी दुसरी जी अमाऊंट आहे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट ती नील आलेली आहे. ह्या तिन्हींची बेरीज घ्यायची, रेश सोडून बाहेर, ती किती आली, 5,99,811. ही झाली जी आपली असेट आहे गोल्ड, त्या गोल्डची ही कॉस्ट आहे, ही त्याची कॉस्ट आहे. किती, 5,99,811. एवढ्या किमतीचं गोल्ड आपण विकलं कितीला, 7 लाखाला. जास्त किमतीला विकलं म्हणजे फरक किती, फायदा किती, तो फायदा झाला 1,01,90. एवढा झाला प्रॉफिट. कारण उत्तर प्लस आहे म्हणजे हा प्रॉफिट आहे, त्याला नाव द्यायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, उत्तर जर प्लस आलं तर तो गेन असतो, फायदा असतो. जर उत्तर मायनस आलं तर तो लॉस असतो. मग आता ह्या असेटचा गेन किती आला, 1,01,90. जी मगाशी असेट होती बिल्डिंग, त्याचा गेन किती होता, 3,25,672. आणि जी तिसरी असेट आहे पहिली मशिनरी, त्याचा फायदा किती आहे, 11,197. मग ह्या तिन्हीची मिळून आपण टोटल लॉंग टर्म कॅपिटल गेन किती येईल, मशिनरीचा 11,197 गेन आहे. बिल्डिंगचा गेन किती होता बघा, बिल्डिंगचा गेन होता 3,25,672, तो आहे तसा घेतला. आणि जे आत्ता आहे गोल्डचं लॉंग टर्म कॅपिटल गेन किती आहे, 1,01,90. ह्या तिन्हींची बेरीज केली आणि ह्या तिन्ही मिळून एकूण लॉंग टर्म कॅपिटल गेन किती झाला, तर 4,37,058. हा झाला टोटल लॉंग टर्म कॅपिटल गेन. Okay, so this is example number 5 on the computation of long term capital gain. You should write down this example and solution in your notebook. So thank you very much.